हे कसे आहात? नवीन वर्षामध्ये मी नवीन रेसिपी तुम्हाला सांगणार आहे आणि ती म्हणजे वांग्याचे भरीत आहे. आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट वगैरेमध्ये कळवा कशी काय वाटली ते. तर काय करणार आहे, सुरुवातीला 4-5 वांगे मी घेतलेली आहे आणि हे एकदम गावाकडले वांगे आहेत. हे मार्केटमध्ये फार कमी मिळतात आणि ह्या वांग्यांना स्वच्छ आधी धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच ऑइल घालून मी 1-2 शिट्या कुकरमध्ये असेच बॉईल करायला ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर ह्या तुरीचे दाण्याची शेंगा होते त्या शिलून त्याचे दाणे काढले आहे आणि त्याची पण पेस्ट करणार आहे. हे अद्रक, लसूण, जिरा, सांबार आणि टमाटर आहे, याची अशी पेस्ट तयार केली आहे. तोपर्यंत हे आपले वांगे आहेत, हे अशा पद्धतीने दिसत आहेत बघा. याची मिक्सरमध्ये थोडी अशी चटणी पद्धतीने पेस्ट तयार करायची आहे आणि 2 चम्मच ऑइल घातला आहे. त्याच्यामध्ये हे जे तुरीचे दाणे आहे याची पण असे आपण चटण्या पद्धतीने हे करणार आहोत. खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे. आणि हे अद्रक लसणाची पेस्ट सुरुवातीला आपण ॲड करणार आहोत इथे ऑइलमध्ये. आणि हे 1 ते 2 मिनिट ठेवायचे आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जे आपले तुरीचे दाणे होते ते पण आपण थोडेसे मिक्सरमधून काढले होते ते इथे ॲड करणार आहोत. हे असे ॲड करायचे आहे आणि खूप सुंदर अशी रेसिपी होते ही. आणि हे तुरीचे दाणे वगैरे हे जानेवारी महिन्यामध्येच मिळले जातात. ओल्या तुरीचे शेंगा असतात ना, ते ह्याच महिन्यामध्ये निघतात. थोडासा नमक चवीनुसार आपण ॲड करणार आहोत इथे. आणि हळदी पावडर ॲड करणार आहोत 1 चम्मच आणि 1 चम्मच मिरची पावडर ॲड करणार आहोत. तुम्ही हिरव्या मिरच्या पण जास्त प्रकारचे घालू शकता. अशा मिरची पावडर ॲड करायचा नसेल तर. हे आपण आपले वांग्याचे हे भरीत तयार करत आहोत अशा पद्धतीने. यांना पाणी वगैरे ते ॲड करायचं नाही आहे, एकदम हे आपण खायसारखे तसे करणार आहोत. आणि खूप सुंदर अशी ही रेसिपी होते. तुम्ही टिफिनवरती वगैरे हे छान पद्धतीनं म्हणजे देऊ शकता. बाहेर वगैरे न्यायचं असेल तर एकदम सुकी अशी राहते. पोळ्यासोबत खूप चांगल्या पद्धतीनं ही टेस्ट वाटते यांची. आणि आपण वरून आता इथे कोथिंबीर ॲड करणार आहोत. जास्त शिजू द्यायचे नाही, 2 ते 3 मिनिट आपण फक्त पकू देणार आहोत त्यांना. आणि हे वरून कोथिंबीर असे ॲड करायचं आहे. काही सुंदर अशी रेसिपी दिसत आहे की एकदम खायला तर एकदम मस्त. आपली ही झाली आहे रेसिपी तयार. आणि बघा सुंदर अशी दिसत आहे. आपली रेसिपी पूर्णपणे तयार झाली आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण की ह्या अशा व्हिडिओ नवनवीन प्रोत्साहन देत असतात. आणि माझ्या चॅनलवरती सगळ्याच प्रकारच्या बऱ्याचशा व्हिडिओ मी आता घालत आहे. नवीन रेसिपी ॲड करत आहे इथे, तुम्ही बघू शकता.